जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल आजचा टॉपिक कुठला होणार आहे। तर मित्रांनो, जे पण मराठी यूट्यूबर्स आहेत प्रत्येकाचं एक ड्रीम असते की आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटलं पाहिजे यूट्यूबकडून। कारण मित्रांनो, कसं आहे की गोल्डन प्ले बटनसाठी 1 मिलियन सबस्क्रायबर लागतात आणि 1 मिलियन सबस्क्रायबर मराठी लँग्वेजमधून जे आहे ते बऱ्याच लोकांची कंप्लीट नाहीत होत, लवकर होतात पण त्याला थोडा टाइम जातो। पण मित्रांनो, लवकरात लवकर कंप्लीट करण्याचं ड्रीम म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर आहेत आणि 1 लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट होऊ शकतात। जसं की मला 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला जवळपास 1.5 वर्ष गेले आणि त्यातील मित्रांनो तसं बघायला गेलं ग्रोथ आपली चालू झाल्यापासून फक्त 3 ते 3.5 महिन्यामध्ये आपले 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते। पण त्याआधी चॅनल काढल्यापासून मित्रांनो आपल्याला जवळपास जे आहे ते 12-13 महिने गेले होते फक्त 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी। तिथून पुढे मित्रांनो जसं आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला तसे आपले अदर व्हिडिओज जे आहेत ते ऑटोमॅटिक व्हायरल होत गेले। कारण मी जे आहे ते व्हिडिओ मित्रांनो त्या टाईपचे टाकत गेलो होतो की एक जर व्हिडिओ व्हायरल झाला तर आपले ऑल व्हिडिओज व्हायरल होणार होते। त्यामुळे मित्रांनो तशा प्रकारे आपल्याला काम करावं लागतं। आता बऱ्याच लोकांना हे देखील माहिती नसेल की हा कशाबद्दल बोलतोय। मित्रांनो, हे सिल्वर प्ले बटन जे आहे ते यूट्यूबकडून आपल्याला भेटत असतं 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर। आता बऱ्याच लोकांना हा देखील प्रश्न पडला असेल, याच्या तर चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर नाहीत पण याला सिल्वर प्ले बटन कुठून भेटलं। मित्रांनो, आपला एक दुसरा चॅनल पण आहे ज्यावरती आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवतो मोबाईलवरून। तर मित्रांनो, ते जे आहे ते आपल्या चॅनलवरती त्या 3,80,000 प्लस। तर ज्यांना कोणाला एडिटिंगबद्दल इंटरेस्ट असेल त्यांनी त्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करू शकता। बट त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर यूट्यूबबद्दल पूर्ण नॉलेज हवं असेल तर आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। आता मित्रांनो, आपण हे जाणून घेऊया की यूट्यूबवरून जे आहे ते सिल्वर प्ले बटन कधी भेटतं आणि कुणाला भेटतं। आता बरेच लोक म्हणतात की 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर भेटतं, तर हे मित्रांनो खरं आहे। पण 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर प्रत्येकालाच भेटतं का? तर नाही भेटत। त्यासाठी पण काही क्रायटेरिया आहे, तर तो क्रायटेरिया आपल्याला कंप्लीट करावा लागतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत की आपण कशा प्रकारे सिल्वर प्ले बटन मिळवू शकतो आणि आपल्याला कधी भेटू शकेल। मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला समजली असेल की 1 लाख सबस्क्रायबर कमीत कमी तुम्हाला असणे गरजेचं आहे। आता ज्यावेळी तुमच्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर होतात त्यावेळी लगेच तुम्हाला भेटतं का? तर अजिबात नाही। 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर पण 8 ते 10 दिवसांचा कालावधी जातो। यामध्ये यूट्यूब तुमच्या चॅनलवरती चेक करत असतं की तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर कमी तर होत नाहीत ना। कारण मित्रांनो, एखादा व्हिडिओ जर तुमच्या चॅनलवरचा व्हायरल झाला असेल, त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला 1 लाख सबस्क्रायबर भेटले असेल, तर जरुरी नाही की ते सबस्क्रायबर टिकून राहतील। कारण ज्यावेळी व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळी सबस्क्राईब केलेले लोक जे आहेत त्यांना तुमचा अदर व्हिडिओ जर आवडले नाही तर तुमच्या चॅनलला ते अनसबस्क्राईब करू शकतात आणि अनसबस्क्राईब केल्यानंतर तुमचे सबस्क्रायबर डिक्रीज होऊ शकतात। सो त्यामुळे मित्रांनो, यूट्यूब हे बघत असते की तुमचे 1 लाख सबस्क्रायबर टिकून राहत आहेत का? जर नाही राहिले मित्रांनो, तर तुम्हाला परत 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करावे लागतात। आता फक्त 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झाले म्हणजे सिल्वर प्ले बटन भेटतं का? तर अजिबात नाही। त्यासाठी मित्रांनो, 1 लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर तुम्हाला चॅनल व्हेरीफाय करावा लागतो। आता चॅनल व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, चॅनल व्हेरिफिकेशनचा तुमच्यासमोर एक मेल येतो। त्या मेलमध्ये तुमची सर्व डिटेल्स भरावी लागते आणि त्यानंतर तुमच्या चॅनलच्या समोर अशी व्हेरीफाय टिक दिसते। जर तुम्ही कुणाला कमेंट केली तर ती व्हेरीफाय टिक तुम्हाला जे आहे ते बघायला भेटेल। ठीक आहे, आता या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जावा। पिन कमेंटमध्ये मी त्या माझ्या मेन चॅनलवरून एक कमेंट टाकलेली आहे, तर त्या कमेंटवरती जी टिक दिसते त्याला मित्रांनो व्हेरिफिकेशन टिक म्हणतात। तर तुमचं चॅनल व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला ती टिक भेटत असते। सोबतच मित्रांनो, ज्यावेळी तुमचं चॅनल व्हेरीफाय होतो त्यानंतर तुम्हाला मित्रांनो रिडीम कोड भेटतो। एक रिडीम कोड छोटासा असतो, तो रिडीम कोड तुम्हाला सिल्वर प्ले बटन अवॉर्डच्या वेबसाईटवरती जाऊन टाकावा लागतो। कारण तो प्रत्येकाला एकच रिडीम कोड भेटतो आणि तो रिडीम कोड एकदाच रिडीम करायचा असतो। सो त्यामुळे तो रिडीम कोड तुम्ही तुमच्या त्या फॉर्ममध्ये फिल करायचा आहे। तुम्हाला सिल्वर प्ले बटनवरती कुठलं नाव हवं असेल ते टाकायचं आहे। आता बरेच लोकांचं, आता माझ्या चॅनलचं त्या नाव SP क्रिएशन आहे, पण मी त्यावरती जर मला शुभम पाटील फक्त टाकायचं असेल तर मी ते देखील टाकू शकतो। सो ते तुम्ही तुमच्यानुसार कस्टमाइज करू शकता। पण मित्रांनो, यामध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे तुमचा चॅनल जर असेल रियुज्ड कॉन्टेंटमध्ये किंवा तुमचं चॅनल एखादं मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला असेल, मॉनिटाईज करताना तुमच्या चॅनलला रियुज्ड कॉन्टेंट वगैरे एरर आले असेल आणि तुमचं चॅनल यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये जॉईन नसेल, थोडक्यात काय तर तुमचं चॅनल मॉनिटाईज नसेल, तरी देखील तुम्हाला सिल्वर प्ले बटन नाही भेटत। सो मित्रांनो, तुमचं चॅनल मॉनिटाईज असणं देखील गरजेचं आहे। कारण बरेचसे स्टेटस चॅनल वगैरे आहेत ते मॉनिटाईज नाहीत आणि त्यांना देखील सिल्वर प्ले बटन भेटलेलं नाही। त्यांना भले व्हेरीफाय टिक भेटेल पण त्यांना सिल्वर प्ले बटन भेटत नाही। सो त्यासाठी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट तुमचा स्वतःचा कॉन्टेंट असला पाहिजे, तुमच्या स्वतःच्या आवाजात ॲटलिस्ट जे आहे ते तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओ असायला पाहिजे, तरच मित्रांनो तुम्हाला सिल्वर प्ले अवॉर्डसाठी जे आहे ते अप्लाय करता येतं। आता अप्लाय केल्यानंतर मित्रांनो 8 ते 10 दिवस जातात हे सिल्वर प्ले बटन बनवून तुमच्या घरापर्यंत येण्यासाठी। तुम्ही अप्लाय केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये सिल्वर प्ले बटन बनवून रेडी होतं। त्यावरती तुमचं नाव वगैरे संपूर्ण टाकलं जातं आणि ते मित्रांनो फास्ट पोस्ट जो असतो आपला त्याच्या थ्रू येत असतं। तर ते मित्रांनो येताना जे आहे ते अदर कंट्रीमधून येत असल्यामुळे पहिल्यांदा दिल्लीमध्ये येतं, तिथून नंतर
मुंबई आणि नंतर तुमचं कुठलं गाव जिल्हा असेल तिथे येतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सिल्वर प्ले बटन तुमच्यापर्यंत येऊन जातं. किती लोकांची इच्छा आहे तुम्हाला देखील सिल्वर प्ले बटन भेटावं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.